उद्घाटन सुप्रसिद्ध लेखक नाटककार विरांगी भटकमकर यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत। तसंच सरस्वती भुवन संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट गिरीश वकील हे सुद्धा यामध्ये असणार आहे। या कार्यक्रमामध्ये अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन हे आपण केलेलं आहे। नाविन्यपूर्ण कार्यक्रम काही आहेत, त्यात विविध विषयांवरची चर्चासत्र, प्रामुख्याने राष्ट्र उभारणीत सकस साहित्याचे योगदान, त्यानंतर 21व्या शतकात स्त्री साहित्यिकांची अभिव्यक्ती, सोशल मीडिया संबंधीचं एक आजची समाज माध्यमं आणि हातात विश्व मनात प्रश्न, या अनेक प्रकारचे चर्चासत्र यामध्ये असतील। महाराष्ट्रातील विदर्भापासून गोव्यापर्यंतच्या अनेक युवा साहित्यिकांचा सहभाग यामध्ये असणार आहे। त्याचबरोबर अनेक प्रकारचे विशेषतः अभिरूप न्यायालय एक आगळावेगळा कार्यक्रम, नाट्यछटांचं सादरीकरण असा एक आगळावेगळा कार्यक्रम आपण यामध्ये केलेला आहे। आणि या सगळ्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील युवा साहित्यिक जवळपास प्रयत्न आमचा असा आहे की 1000 साहित्यिक यामध्ये उपस्थित राहावेत असं आम्ही नियोजन त्या पद्धतीने केलं। हा कार्यक्रम कुठे होणार? हा कार्यक्रम येथील सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। सर्व प्रकारच्या निवास व्यवस्था देखील आसपासच्या परिसरामध्येच केलेल्या आहेत। जो कोणी याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल त्याच्यावर कडक कारवाई झालेली आहे आणि संजय केणेकरांना प्रोटेक्शन दिलं। शहराचं वातावरण कुठेतरी खराब होतं असं वाटतं काय? सांगितलं पहिल्यांदा अशी झालेली आहे आणि जे आहे ते आता कुठली चालू आहे काय समजल्यावर आपण त्याचं कंप्लीट करू। थँक्यू.